टपल काय सेम ऑब्जेक्ट आहे जसं लिस्ट होतं. योगेश माईक बंद कर. टपल काय होतं आपलं सेम ऑब्जेक्ट जसं लिस्ट होतं बरोबर. काय डिफरन्स आहे टप्पल आणि लिस्टमध्ये? एक डिफरन्स आहे फक्त, बाकी सगळे फंक्शन सेम आहे लिस्टमध्ये पण आणि टप्पलमध्ये पण. काय डिफरन्स आहे? काय नाही होत. काय डिफरन्स आहे लिस्ट आणि टपलमध्ये? लिस्ट इम्युटेबल आहे आणि टपल म्युटेबल नाही. लिस्ट उलट सांगितलं, लिस्ट चेंज होऊ शकते, टपल नाही. लिस्ट चेंज नाही होणार. हां सॉरी, टपल लिस्ट चेंज नाही होणार, टपल चेंज हां होऊ शकते. लिस्ट चेंज नाही होणार. टपल इज अनम्युटेबल. हां, टपल चेंज नाही होऊ शकत आणि लिस्ट चेंज होणार. असं काय करताय? हां लिस्ट चेंज होती, टपल नाही. चालेल. टपलला क्रिएट कसं करणार? ओपन राऊंड ब्रॅकेट क्लोज राऊंड ब्रॅकेट बरोबर. टपलला क्रिएट कसं करणार? ओपन राऊंड ब्रॅकेट आणि क्लोज राऊंड ब्रॅकेट. टपलच्या आतमध्ये एकपेक्षा जास्त डेटा तुम्ही पास करू शकता. कसं पास करणार? कॉमन सेपरेट करणार प्रत्येक डेटा. एकपेक्षा जास्त डेटा टाईपला तुम्ही पास करू शकता. करू शकता बरोबर. सो एकपेक्षा जास्त डेटा पास होईल, एकपेक्षा जास्त डेटा टाईप पण टपलमध्ये पास होऊ शकतो. डुप्लिकेट डेटा पास करू शकतो टपलमध्ये, करू शकतो आपण. फक्त काय आहे, एकच डिफरन्स आहे की टपलमध्ये एकदा की डेटा पुट झाला, एकदा की डेटा आतमध्ये गेला, त्याला परत चेंज होण्याचा चान्स नाही, रिमूव्ह होण्याचा पण चान्स नाही, ॲड करण्याचा पण चान्स नाही. सो टपलवरती बेसिकली मी असं सांगू शकतो की कोणतंच ऑपरेशन मी परफॉर्म नाही करू शकतो. पण ओरिजिनल टपलला मी चेंज नाही करू शकतो. ओरिजिनल टपलला मी चेंज नाही करणार. स्ट्रिंग काय होतं? इम्युटेबल होतं. ओरिजिनल स्ट्रिंग चेंज होणार का? नाही होणार. ओरिजिनल स्ट्रिंग पण चेंज नाही होणार, ओरिजिनल टपल पण चेंज नाही होणार. कोण चेंज होणार मग? लिस्ट. लिस्ट ओरिजिनल लिस्ट पण तुमची काय होणार? चेंज होणार. मला टपल आहे. हां, अजून एक टपल बनवते मी. हा येणार ना, नेस्टेड टपल आहे, कन्सेप्ट आहे आपल्याला, पुढे शिकू आपण. आता टपल डुप्लिकेट डेटा पण स्टोअर करते. त्याच्यानंतर बघितलं आपण एम्प्टी टपल कसं क्रिएट करायचं. कसं क्रिएट करणार एम्प्टी टपल? ओपन राऊंड ब्रॅकेट क्लोज राऊंड ब्रॅकेट, त्या दोघांच्या मध्ये डेटा पास नाही करायचं. दुसरं मेथड काय होती टपल एम्प्टी टपल क्रिएट करण्याचं? टपल फंक्शन. टपल फंक्शन तुम्हाला इंट्रोड्यूस करून दिलं होतं, TUPLE ओपन राऊंड ब्रॅकेट क्लोज राऊंड ब्रॅकेट. त्या जो टपल फंक्शन आहे त्याच्या मदतीने पण एम्प्टी टपल तुमचं क्रिएट होऊ शकतो. आता जर का त्या टपल फंक्शनच्या मदतीने एम्प्टी टपल क्रिएट होऊ शकतो, तर टपल पण क्रिएट होऊ शकतो. हो हां, तर मला सांगा याचं आउटपुट काय येणार? हां, ज्याला हायलाइट केलंय स्क्रीनवरती बघा, कोड हायलाइट केलंय, त्याचं आउटपुट काय येईल? काय येईल? म्हणजे टोटल टपल मध्ये किती डेटा असेल? 5 डेटा असेल असं सांगू शकतो मी. आता सांग काय होणार? दोनच डेटा ह्याच्यामध्ये. चला आता सांगा T8 चं काय होईल? टपल मध्ये टपल ना, हां हेच डायरेक्ट हेरो इथं हेलो ब्रॅकेट मध्ये. हां म्हणजे आतमध्ये कॉम आहे का सर पुढे? हां काय आलं? कॉमन आहे सर. काय आउटपुट आलं? कोडचं आउटपुट काय आलं? तिथं हायलाइट केलेलं आहे. हॅलो इन ब्रॅकेट मध्ये काय? हां म्हणजे एकच डेटा आहे पण तिथं ब्रॅकेट आला. कोणता ब्रॅकेट आलाय? ब्रॅकेट आलं सर बरोबर ना? अरे सगळं डेटा सेपरेट सेपरेट प्रिंट झालंय. काय बघताय तुम्ही? नाही ब्रॅकेट मध्ये आला. हा पण ब्रॅकेट मध्येच आला. मी कुठं नाही म्हणतोय, ब्रॅकेट मध्ये आला ना. पण डेटा कसा आला? सेपरेट आला ना. सिंगल डेटा आलेला. ब्रॅकेट मध्ये काय आलं? तो त्यांनी टपलच क्रिएट केले. त्यांनी टपलच क्रिएट केलं, मी असं नाही म्हणत आहे. पण टपल का क्रिएट केलं त्यांनी? कारण टपलच्या आतमध्ये तुम्ही टपलच पास करताय. त्याच्या आतमध्ये डेटा काय? एक सिंगल डेटा आहे. सो टपलचं तोच कन्सेप्ट आहे की जर का तुम्ही टपलच्या आतमध्ये सिंगल डेटा पास केलं, एखाद्या टपलच्या आतमध्ये सिंगल डेटा पास केला तर तो सिंगल डेटा स्टोअर होत नाही. तो सिंगल डेटा स्टोअर झाला आहे. समजतंय कन्सेप्ट? टपल मध्ये सिंगल डेटा स्टोअर होत नसतंय. टपल मध्ये सिंगल डेटा पुट केलं
तर तो टपलमध्ये जर का तुम्ही सिंगल डेटा पुट केलेला असेल सो त्या केसमध्ये तो त्याला सेपरेटलीच काय करणार, डिस्ट्रीब्यूट करणार टपलमध्ये. तुम्हाला अजून त्याला व्यवस्थितपणे सांगतो. टपलमध्ये कधीच एक पॉईंट नेहमी लक्षात ठेवा, टपलमध्ये सिंगल डेटा जर का पास झाला तर तो सिंगल डेटा सेव्ह होणार नाही. आणि सर समजा नंबर जरी दिलेला असेल तिथं तरी नाही होणार. टपलमध्ये तरी पण ते वेगवेगळा येणार नंबर. हा तर तुम्हाला एरर द्यायला दाखवतो. हा कन्सेप्ट समजलं. हा कॉमन दिलं होती. इथं कॉमा दिले होते. आता मला सांगा, हा टपल फंक्शनच्या आतमध्ये मी टपल टाकलेलं आहे बरोबर, म्हणून इथं जो हॅलो होता तो टपलच्या आतमध्ये सेपरेट झाला. हा तेच जर का नीट लक्ष द्या, मी इथं टी इक्वल टू काय करतोय, ब्रॅकेटमध्ये हॅलो देतोय आणि प्रिंट करतोय खाली टी, तर काय होईल हॅलो स्टुडंट होईल. नुसतं टपलच्या आतमध्ये वेगवेगळं प्रिंट होईल. काय आलं, काय आलं, नाही तुम्ही तिथं हे नाही दिले, काय नाही दिलं? टप्पल नाव नाही दिलं. टपल फंक्शन नाही नाही, लावलं, function नाही मला लावलं. फंक्शन लावायचंच हे टपलच नाही. आहे. मी टपलच बनवलं शेवटी, ओपन राऊंड ब्रॅकेट क्लोज राऊंड ब्रॅकेट आणि त्याच्यामध्ये डेटा पास केला ना. जर पण टप्पल लावला असतं तर वेगवेगळं झालं असतं. हा टपल झालं, लावलं असतं तर वेगवेगळं झालं, पण तो टपल क्रिएट करतोय. मी तर असं पण टपलच क्रिएट करतोय ना. हा काय टपल्सचे दोन मेथड आहे क्रिएट करण्याचे, एक ओपन राऊंड ब्रॅकेट क्लोज राऊंड ब्रॅकेट आणि एक टपल फंक्शन. तर मी टपल फंक्शनचा यूज नाही करायचं, मी काय यूज करतोय, डायरेक्ट पहिली मेथड यूज करतोय बेसिकली. पहिली मेथड काय होती, ब्रॅकेटची, ओपन राऊंड ब्रॅकेट क्लोज राऊंड ब्रॅकेट, त्याच्यामध्ये मी हॅलो पास करतोय. त्यांनी काय प्रिंट केलंय हॅलो. आता याचा टाईप बघायचंय, याचा टाईप बघायचंय, हां स्ट्रिंग टाइप. त्याचा टाईप स्ट्रिंग येणार. म्हणूनच कन्सेप्ट काय होतं माझं की टपलमध्ये सिंगल डेटा पास होऊ शकत नाही. बघायचंय काय आलं, काय आलंय खाली पण त्याच्या स्ट्रिंग. म्हणून कन्सेप्ट लक्षात घ्या, टपलमध्ये सिंगल डेटा पास होणार नाही. टपलमध्ये जर का सिंगल डेटा टाकायचा आहे, तर जर का टपलमध्ये सिंगल डेटा पास करायचा आहे तर काय लावायचं, काय लावायचं, कॉमा लावायचं. कॉमा लावायचं. हॅलो आणि कॉमन. काय आला आता, हॅलो आणि कॉमा आला. हा. क्लास काय आली आता, आली आता टपल, टपल. स्ट्रिंग नाही राहिली आता, कळत आहे. सेम जर का मी इथं हॅलोच्या जागी काय पास करतोय, 1 पास करतोय, एरर आता काय येईल, म्हणजे एम्प्टी. काय एम्प्टी, एक येणार. क्लास काय आली, इंटिजर आली. मागच्याच नंबर दिला रे, टायमिंगला असं आपलं आलं का ना एरर, पण एरर कुठं आलं, जेव्हा टपल फंक्शनच्या आतमध्ये टपल नंबर पास केला होता तेव्हा एरर आला. टपल कमांड देतो. टपल कमांड नाही देते, टपल सांगतोय की इटरेटेबल ऑब्जेक्ट पाहिजे. स्ट्रिंग काय, इटरेटेबल ऑब्जेक्ट आहे. स्ट्रिंग मध्ये तुम्ही एक एक कॅरेक्टर वरती जम्प करू शकता, पण नंबर्स मध्ये तुम्ही जम्प नाही करू शकत. हा मी तेच विचारलं एरर येतो मग. कळलं ना याला, याला आता मी काढलेलं आहे. नाही सॉरी, ह्यो तर प्रिंट होणार, हा प्रिंट झाला तुमचा. हे बघा हे कॉमन कॉमामुळे तर टप्पलच झालं, समजतंय. इथं पण जर का मी कॉमा दिलं तर काय होईल, टप्पल तयार झाला. तर लगेच इथं टप्पल होणार. आता इथं काय येतंय, इंटिजर येतोय, दिसतंय. आता मी इथं कॉमा दिलेलं आहे 1च्या नंतर. आपल्या पहिली मेथड मध्ये टप्पल क्रिएट केलंय, इथं बघा काय आलं, आलंय टप्पल. काय आलं इथं पण टप्पलच आले. पण आता मी इथं काय करतोय, टप्पलला काढून टाकतोय, हे सॉरी या कॉमाला मी इथं काढून टाकतोय टप्पल फंक्शनच्या आतमध्ये. टप्पल फंक्शनच्या आतमध्ये मी काय काढतोय, कॉमाला काढून टाकतोय. काय देतोय तो, इंट ऑब्जेक्ट इज नॉट इटरेटेबल. इटरेटेबलचा अर्थ काय, इटरेशनचा अर्थ काय,
इटरेशनचा अर्थ काय, जिथं आपण आपल्याकडं असं डेटा आहे त्या डेटाच्या आतमध्ये जर का मी गेलो, त्या डेटाला जर का मी घेतलं तर त्या डेटामध्ये मी प्रत्येक एका कॅरेक्टर, प्रत्येक एक डेटावरती मी मूव्ह करू शकतो, प्रत्येक एक डेटावरती काहीतरी ऑपरेशन परफॉर्म करू शकतो. तेव्हा मी म्हणणार की तो जो डेटा आहे तो इटरेटेबल डेटा आहे. मग तिथे जर फक्त एच असला असता तर तो पण इटरेटेबल डेटा आहे. कोणता? फक्त एक ऐवजी फक्त एच असणार एच. हा. कारण तो वाय ब्रॅकेटच करू नाही शकत ना. त्याला स्ट्रिंग मध्ये टाकावं. हा. टाकलं स्ट्रिंग मध्ये. काय क्रिएट केलं त्यांनी? एच कॉमा नाही, कॉमन आहे. कॉमा कुठे दिलं बघ. हे कसं काय केलं मग? खाली कॉमा कसं लावला? आणि टपल मध्ये तुम्ही इटरेटेबल ऑब्जेक्ट पास केलेलं. त्याच्यात मध्ये हे प्रिंट केलं ना डबल आतमधलं होणार ना प्रिंट. नाही, सिंगल डेटा आहे. ह्याच्या आतमध्ये जर का मी ई दिलं, आता बघा आता काय होईल, कसा आला याची? हा. सेपरेटच आला ना, लक्षात येतोय? सेपरेट आलेला डेटा. त्यांनी काय एक सिंगल डेटा म्हणून स्टोअरच नाही केला. सिंगल डेटा तो स्टोअर करणार जेव्हा मी मॅन्युअली कॉमा देणार, जेव्हा मी स्वतःच्या हाताने इथं कॉमा देतोय ना, तेव्हा याची एक सिंगल डेटा म्हणून टपल मध्ये स्टोअर होईल. पण जर का मी इथून कॉमाच काढून टाकलं तर टपल स्वतःहून कॉमा देतोय, टपल स्वतःहून कॉमा ऍड करतोय. आणि त्यांनी काय ऍड केलं डेटा, त्या एचच्या तुम्ही इथं बघितलं असेल, एच नंतर त्यांनी काय ऍड केलं, कारण स्ट्रिंग काय इटरेटेबल ऑब्जेक्ट. इंटिजर, फ्लोट पायथन मध्ये इटरेटेबल ऑब्जेक्ट नाही. फक्त पायथन मध्येच नाही, प्रोग्रामिंग मध्येच इंटिजर डेटा, फ्लोट डेटा इटरेटेबल ऑब्जेक्ट नाही. बुलियन डेटा इटरेटेबल ऑब्जेक्ट कोणते? स्ट्रिंग, लिस्ट, टपल, सेट, डिक्शनरी. हे काय इटरेटेबल ऑब्जेक्ट. लक्षात घ्या, हे नोट करा. हे जे डेटा टाइप्स आहे ना हे इटरेटेबल ऑब्जेक्ट आहे. जे इटरेटेबल ऑब्जेक्ट्स आहे त्याच्यामध्ये कन्सेप्ट रन होणार. लक्षात येतोय? ते टी इज इक्वल टू आपण 1 केलंय सर, तिथं समजा 12 जरी असतं तरी पण एरर दाखवला असतं ना. कुठं? आपण एकच नंबर घेतला, 35 नंबर. एरर दाखवला होता. इथं का? हा. हा, 12 पण घेतलं तरी एरर ते वाय ब्रॅकेट करून नाही प्रिंट करत. अरे यो इटरेटेबल नाहीये. इटरेटेबल कुणाला म्हणतो की मी पहिले एक वरती ऑपरेशन परफॉर्म करणार, मग 2 वरती दोन करणार. स्ट्रिंग डेटा. हा, आता ह्यो इंटिजर आहे, ह्यो एक वेगळं आणि 2 वेगळं आहे का? तो नाही, एकच आहे, 12 आहे तो. त्याचा 12 आहे. समजतंय ना, तो डेटा काय आहे, तो 12 आहे, तो इटरेटेबल नाहीये. म्हणजे ज्याला इंडेक्स नंबर फॉर लूप चालणार का इंटिजर नंबर्स वरती? नाही चालणार. नाही चालणार. मी जर का फॉर आय इन तिथं पुढे लिहिलं 12, तो नाही चालणार, तो एरर शो करणार. हा. पण तोच मी लिहिलं फॉर आय इन आणि तिथे एक पास केली स्ट्रिंग, त्या स्ट्रिंग मध्ये डेटा दिलं, हा, तर तो त्या सगळ्या त्या स्ट्रिंग मधल्या प्रत्येक कॅरेक्टर वरती माझं फॉर लूप चालणार ना, तर तो झाला इटरेटेबल. कळतंय आता? हा, म्हणजे रेंज तयार होती ना सर. अजून समजलं आता कन्सेप्ट टपलचं? हो. टपल हा खूप महत्त्वाचा आहे हा टॉपिक. याच्यामध्ये तुम्हाला व्हेरिएशन मिळतं. टपलचं पॉईंट नोट डाऊन करून ठेवा. टपलमध्ये कधी सिंगल डेटा पास होऊ शकत नाही, पहिल्या मेथडमध्ये पण नाही. दुसरी मेथडमध्ये तुम्ही सिंगल डेटा पास करू शकता, बट तो डेटा टपल नॉट इंटिजर नंबर एक्सेप्ट टपल नॉट सिंगल ब्रॅकेट सिंगल डेटा. करायचं असेल तर कॉमा ना. करायचं असेल तर कॉमा. मग दुसरा कन्सेप्ट टपल फंक्शन. टपल फंक्शन तुमचं सिंगल डेटाला टपलमध्ये क्रिएट करणार. नीट ऐका, मी काय पॉईंट सांगतोय. टपल फंक्शनच्या आतमध्ये जर का तुम्ही डेटा दिला, जसं की मी इथं देतोय बघा, सिंगल डेटाच दिला ना मी टपल फंक्शनच्या आतमध्ये, हॅलो, हा
हाच हॅलो जर का मी पहिल्या मेथडच्या आतमध्ये दिला, पहिल्या मेथडच्या आतमध्ये जर का हॅलो दिलं तर तो स्ट्रिंग डेटा प्रिंट झाला होता, लक्षात येतोय आता. पण तोच हॅलो जर का मी टपल फंक्शनच्या आतमध्ये दिला तर तो टपल मध्ये कन्वर्ट करणार. पण कसं कन्वर्ट करणार? एच सेपरेट, ई सेपरेट, एल सेपरेट. पण याच टपल फंक्शनच्या आतमध्ये जेव्हा आपण नंबर देतोय तेव्हा आपल्याला एरर येते. काय एरर येतोय? इंट ऑब्जेक्ट इज नॉट इटरेटेड. तर हा दुसरा पॉईंट तुमच्यासाठी. काय इंट फ्लोट ना, नाही, फ्लोटला पण आहे ना सर. हा इंट आणि फ्लोट. नेमकी मी तुम्हाला काय सांगतो इथं 2 पॉईंट. टपलमध्ये जर का तुम्ही पहिली मेथडचं यूज करताय, तुम्ही पहिल्या मेथडचं यूज करून टपल क्रिएट करताय आणि त्याच्यामध्ये जर का तुम्ही सिंगल डेटा पास केला तर तो टपल क्रिएट नाही करणार. जो सिंगल डेटा तुम्ही पास केला असेल ना बेसिकली तो डेटा टाईप कन्सिडर होईल, बरोबर ना. म्हणजे टपल मध्ये इंट फ्लोट डेटा ट्रीटेबल आहे, बरोबर ना. मेथड 1 मध्ये फक्त. मेथड मेथड 2 कोणती होती? टपल क्रिएट करायचं बाय युझिंग टपल फंक्शन. तर टपल फंक्शनच्या आतमध्ये जर का इटरेटेबल ऑब्जेक्ट पास झाला, जसं की स्ट्रिंग ऑब्जेक्ट पास झाला तर तो टपल क्रिएट करणार. तो जर का नंबर पास झाले तर तो टपल क्रिएट नाही करणार. तुम्हाला जर का टपल क्रिएट करायचं असेल तर काय यूज करायचं? कॉमा. काय लावायचं? कॉमा. मग ते मेथड 1 असो किंवा मेथड 2 असो, दोघांमध्ये काय लागणार तुमचं? कॉमा लागणार. चलो आता सेकंड कन्सेप्ट काय होतं तुमच्यासाठी? व्हेरिएबलमध्ये एकपेक्षा जास्त डेटा तुम्ही पास करू शकता, तुम्ही करू शकता. दाखवलं होता हा कन्सेप्ट. एक व्हेरिएबल आहे त्याच्यामध्ये एवढा डेटा आहे, सेकंड व्हेरिएबल आहे त्याच्यामध्ये पण तुम्ही एकपेक्षा जास्त डेटा पास करू शकता. बट पायथन या सगळ्या डेटाला कशाच्या फॉर्ममध्ये स्टोअर करतो? टपलच्या फॉर्ममध्ये स्टोअर करतो. व्हेरिएबलमध्ये जर का सिंगल डेटा पास झाला तर तो सांगू शकतो की तो व्हेरिएबलचा डेटा टाईप काय, बरोबर ना. पण जर का व्हेरिएबलमध्ये एकपेक्षा जास्त डेटा टाईप पास झाले तर सांगू शकतो का कोणी त्या व्हेरिएबलचा डेटा टाईप काय? नाही ना, कारण याच व्हेरिएबलमध्ये किती डेटा टाईप आहे? इंटिजर, स्ट्रिंग, बुलियन, नन. तर म्हणून पायथन काय करतोय? सगळा डेटा घेतो, टपलमध्ये टाकून देतो आणि त्याचा डेटा टाईप एकच. मग कोणतं? टपल. इथं ब्रॅकेट केलं तर ते ऑटोमॅटिक टपलच क्रिएट होणार. तसं पण टपल आहे, टपलच आहे. हां. सो आणि याला इंडेक्स आहे ना, पुढे जाऊ ना. आता सेकंड काय होतं? यू कॅन कन्वर्ट लिस्ट टू टपल युझिंग टपल कन्स्ट्रक्टर आणि परत वाईस वर्सा. वाईस वर्सा म्हणजे काय की तुम्ही लिस्टला पण परत टपलमध्ये कन्वर्ट करू शकता. मी तुम्हाला दाखवलं होतं. एक लिस्ट घेतली होती 1 2 3 4 5, त्याला टपलमध्ये कन्वर्ट केलं होतं. सक्सेसफुली ती लिस्ट टपलमध्ये कन्वर्ट झाली, बरोबर. आता त्याच्याच नंतर मी काय केलं होतं? एक टपल बनवलं होतं आणि त्या टपलमध्ये काय स्टोअर केलं होतं? लिस्ट स्टोअर केली होती. टपलमध्ये डेटा पास करतानाच काय पास केलं होतं? लिस्ट डेटा मी पास केलं होतं. तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की तुम्ही लिस्टच्या आतमधल्या डेटाला चेंज करू शकता. टपल आपलं इम्युटेबल आहे पण आपला जो डेटा होता तो लिस्ट होता ना, त्या लिस्टच्या आतमधला डेटा चेंज झाला. पण मी जर का तुम्हाला सांगितलं की मला ही लिस्टच रिप्लेस करा बाय 100, लिस्टच्या हा जी लिस्ट आहे ना, लिस्ट 1 2 3, त्याला रिप्लेस करा 100 डेटाने, तर रिप्लेस होणार का? डेटा टाइप रिप्लेस नाही होत, त्या डेटा टाइप मध्ये एडिट करता येतं. तुम्ही लिस्टच्या आतमध्ये काय ऍड करायचं, डिलीट करायचं, एम्प्टी ठेवा त्या लिस्टला तरी चालेल, पण ती लिस्ट तिथंच राहते. या पोझिशन नंबरवरती पायथननी लिस्टला परमनंटली सेव्ह करून टाकले. आता त्या लिस्टच्या आतमध्ये तुम्ही डेटा ठेवा नका ठेवू ते तुम्ही तुमचं बघा. तर टपलमुळे ती लिस्ट तिथं परमनंटली सेव्ह झाली. सेम आपण लिस्टच्या आतमध्ये टपल पास केलं, तर ह्याच्यामध्ये काय बघितलं आपण सांगा. आता ह्याच्यामध्ये बाकी आणू शकतात ते नाही आणू शकत म्हणजे बाहेरचं सगळं लिस्ट म्हणजे लिस्ट मध्ये डेटा आहे ना तो चेंज होऊ शकतो, पण आतमध्ये टपलमध्ये डेटा चेंज नाही होणार. म्हणजे तुम्ही पूर्ण 1 2 3 ला रिप्लेस करू शकतो, बरोबर ना. अरे मी पूर्ण 6व्या नंबरच्या इंडेक्स पोझिशनची व्हॅल्यू चेंज करू शकतो ना. म्हणजे काय माहिती का, इथं पुढे देऊ शकतो तुम्ही पण त्याच्या आतमध्ये नाही करू शकतो. तसं नाही वाचीशी जर कम्पेअर करायचं झालं ना तर आपण असं म्हणू शकतो की वरती काय म्हणतात बाकी हे काय म्हणतात ते हे नाही होऊ शकत, पण खाली होऊ शकतं. प्लस बाकीचे जे डेटा टाईप आहे का ते पण रिप्लेस होऊ शकतात खालच्या लिस्ट मध्ये. म्हणजे हॅलोचं 100 होऊ शकतं, बरोबर ना सर. मी पूर्ण इथून टपल डिलीट पण करू शकतो, पण मी टपलच्या आतमधल्या डेटाला नाही जाऊ शकत. 3 च्या पुढे नाही जाऊ शकत ना. कोणत्या 1 2 3 हा नाही जाऊ शकत. मी त्याच्या आतमध्ये परत डेटा नाही पुट करू शकतो. मला मला इथं कॉमा लावा लागेल. इथं कॉमा लावून मी करू शकतो, पण इथं कॉमा लावून नाही करू शकत ब्रॅकेटच्या आतमध्ये. समजतंय का तुला?
आज अच्छा म्हणजे इम्युटेबल मध्ये वरती म्युटेबल आलेलं आहे आणि खाली म्युटेबल मध्ये इम्युटेबल आलेलं आहे. हा बरोबर कॅप्शन. हा खरंच ना, बरोबर ना? कळतंय. इथं मी पूर्ण डेटा रिप्लेस नाही करू शकत, इथं मी पूर्ण डेटा रिप्लेसच नाही करू शकत. पायथन काय सांगतोय, लिस्ट क्रिएट झाली ती झाली, आता आतमध्ये काय करायचं ते कर, पण लिस्ट तिथून हलणार नाही, ते एम्प्टी पडून राहील पण तिथंच राहील. पण इथं लिस्टच्या आतमध्ये जेव्हा टप्पल आलं तेव्हा तो काय सांगतोय पायथन, टप्पलला पाहिजे तर ह्यो डेटाच पूर्ण काढून टाकतो तुझं इथे 6व्या नंबरवरती जो डेटा प्रेझेंट आहे ना, तर पूर्ण डेटालाच तू काढून टाक आणि त्याच्या जागी काय ते नवीन डेटा घेऊन, पण त्याच्या आतमध्ये तू काहीच चेंजेस नाही करू शकत. आणि ह्याच्यामध्ये तो काय सांगतोय, लिस्ट क्रिएट झाली नाही परमनंटली, तू लिस्टच्या आतमध्ये जाऊन चेंजेस करत बस, तुला काय करायचं, पण ते लिस्ट नाही हलणार तुझं. पण आणि इथं पूर्ण डेटाच तुला हलवावं लागेल, ते टप्पलला पूर्णपणे काढून टाक आणि नवीन डेटा तिथं आण. पण जर ही ऑथॉरिटी त्यांना टप्पल आणि लिस्टचे जे हे हा ते मिळेल, त्या रूल्समुळे ते झालं. कळतंय हे व्हेरिएशन्स. बाहेरचं आवरण जर लिस्ट असेल आणि बाहेरचं आवरण टप्पल असेल तर आतमध्ये लिस्ट आणि टप्पल असेल तर ते बाहेरच्या ऑथॉरिटीनुसार लागणार. हा लिस्ट मध्ये चेंज होईल पण टप्पल मध्ये नाही. समजतंय ना, हो. हे व्हेरिएशन महत्वाचे आहे. आता इथून पुढे जे टॉपिक शिकणार आहे ना आपण, तुम्ही ऑलरेडी शिकलेले, इंडेक्सिंग स्लाइसिंग आहे, कन्कॅटिनेशन रिपिटेशन मेंबरशिप फॉर लूप आहे, ते सगळे आपण ऑलरेडी स्ट्रिंगवरती लूप लिस्टवरती पण चालवले, तोच कन्सेप्ट आहे तशी. नेस्टेड टपल आहे, नेस्टेड टपलचा अर्थ काय, एका टपलच्या आतमध्ये दुसरं टपल क्रिएट करा, ते पण आपण नेस्टेड लिस्टमध्ये शिकलेलं, काहीच फरक नाही आहे. समजतंय, हे टॉपिक महत्वाचे होते तुम्हाला जे दाखवले, ह्याच्यामध्येच तुम्ही गोंधळ नाही, पुढच्या टॉपिकमध्ये नाही गोंधळणार. आता लिस्ट काय इम्युटेबल, डायरेक्टली ओरिजिनल लिस्ट चेंज नाही होऊ शकते. पण जर का मला तरी माझ्या लिस्टला चेंज करायचं असेल तर मी कशा पद्धतीने चेंज करू शकतो, परत एकदा तीच टपल मी डिक्लेअर करू शकतो. सपोज चला आपण आता तो कन्सेप्ट घेऊ, शेवटचा कन्सेप्ट, मग आपले जे मागचे टॉपिक्स होते त्याच्यावरतीच आता टपलचा टॉपिक कमेंट आउट करतो. नवीन टॉपिक, चल पहिले योगेश. येस सर. समजलंय टपल, हो हो. हे व्हेरिएशन समजलंय तुला सगळे. इथून लिस्ट लिस्टच्या आतमध्ये टपल पास केलं आणि टपलच्या आतमध्ये लिस्ट पास केली तेव्हा कसं व्हेरिएशन होणार. हो समजलं सर. ठीक, आता कन्सेप्ट काय, टपल इज इम्युटेबल. चला काय स्टेटमेंट आहे माझं, टपल इज इम्युटेबल. हां, एकदा की टपल क्रिएट झाला की त्या व्हेरिएबलमध्ये आपण काही चेंजेस नाही करू शकतो, बरोबर ना. हो. म्हणजे काय सांगतोय, सपोज मी इथं बनवतोय T1 इक्वल टू टपल बनवतोय आणि त्याच्या आतमध्ये डेटाला पास करतोय. काय पास केलं मी, 1 2 3 4 5 केलं. आता जसं की हा टपल क्रिएट झाला पायथनमध्ये, या T1 व्हेरिएबलमध्ये मी आता काहीच चेंजेस नाही करू शकतो. लक्षात येतोय, या T1 व्हेरिएबलमध्ये तो डेटा आता फिक्स झाला. हां, या T1 व्हेरिएबलमध्ये मी आता काही चेंज नाही करू शकतो. पण सपोज जर का चुकून मला टपल माझं हे झालं, काही डेटा राहिलेला आहे माझ्याकडून, जे माझ्याकडून मिस झालं त्या टपलमध्ये ॲड करायचं. आता मला काय करावं लागेल, परत एक तर T2 नावाचं टपल मी क्रिएट करू आणि राहिलेला डेटा त्याच्यामध्ये फिल करू. येतं लक्षात. काय करू शकतो मी, इथं मी 6 7 8 9 10 आता स्टोअर करतो. जो राहिलेला डेटा होता माझा तो मी इथं स्टोअर करतो. असं मी काय करू शकतो. पण इथं काय झालं, माझं वर्क वाढलं, मला लक्षात ठेवावं लागेल 1 to 5 पर्यंत जो डेटा आहे तो T1 व्हेरिएबलमध्ये स्टोअर आहे आणि 6 ते 10 पर्यंतचा जो डेटा आहे तो कशामध्ये स्टोअर आहे, T2 नावाच्या व्हेरिएबलमध्ये, बरोबर ना. ठीक आहे. बट मला आता काय करायचं आहे, मला जर का माझ्याकडे लिस्ट असती आणि असं काही ऑपरेशन माझ्याकडून राहिलं असतं तर मी डायरेक्टली ओरिजिनल लिस्टमध्ये ते परत डेटा ॲड करून टाकलं असतं, अपेंड फंक्शन एक्सटेंड फंक्शनच्या मध्ये, बरोबर ना. डायरेक्टली मी एकच त्याच लिस्टमध्ये परत ॲड केला असता. पण
टपल काय सांगतोय मी इम्युटेबल. तुमची चूक होती, तुम्ही एकदा टपल क्रिएट केला, तो टपल आता क्रिएट झालाय, आता परत मी या टपलला चेंज नाही करू शकत, परत मला या टपलला मी चेंज नाही करू शकत. दुसरा व्हेरिएबल बनवा, दुसरा टपल पास करा. पण ह्यांनी काय होतंय, तुमची मेमरी स्पेस कन्झ्युम होती, बरोबर ना, तुमची मेमरी लोकेशन वाढते. पायथनचं वर्किंग कसं असतं की T1 नावाचं व्हेरिएबल त्यांनी क्रिएट केलं, त्या व्हेरिएबलवरती हा डेटा त्यांनी स्टोअर केला. आपण व्हेरिएबलमध्ये कन्सेप्ट शिकलेलो आहे, परत एकदा त्याच व्हेरिएबलला डिक्लेअर करा, परत एकदा त्याच व्हेरिएबलला डिक्लेअर करा आणि त्याच्यामध्ये परत एकदा सगळं डेटा रिराईट करा. ओरिजिनल डेटा काय होतं, कॉपी इथं, आणि जो राहिलेला डेटा होता त्याला राहणार इथं, इथपर्यंत. समजतंय? आता पायथन काय नवीन जागा देणार का, नवीन व्हेरिएबल आपल्यासाठी क्रिएट करणार का? नाही. तो जाऊन काय चेक करतोय, T1 नावाचं व्हेरिएबल तर ऑलरेडी प्रेझेंट आहे, त्याच्यामध्ये काय डेटा स्टोर आहे, असं 1 2 3 4 5. मी काय करतो, हा टपल काढून डिलीट करतो आणि आता जो नवीन टपल माझ्याकडे आलेला आहे त्याला स्टोर. सो अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, टपलचे व्हॅल्यू चेंज करा. फक्त फरक एवढंच आहे की या टपलमध्ये चेंज करण्यासाठी पहिले तुम्हाला हा डेटा परत रिराईट करावा लागेल. एकच मिनिट. सध्या लक्ष. हां हां, मी काय सांगत होतो, परत एकदा मला काय करावं लागलं, हा सगळं डेटा इथं रिराईट करावा लागला, बरोबर. आणि मग माझा जो राहिलेला डेटा होता मी त्याला इथं पुट केलं. तोच जर का डेटा सपोज टप्पल माझ्याकडे 1 लाख प्रेझेंट असतं, तर मी काय करणार, त्या 1 लाख डेटाला परत एकदा राईट करणार, त्या 1 लाख डेटाला परत एकदा इथं मी फिल करणार. काय झालं, माझी स्पेस इथं पण कन्झ्युमच झाली, कोडमध्ये माझी स्पेस कन्झ्युम झाली, माझं कोडचं एक्झिक्युशन इथं स्लो झालं, कारण पायथन लाईन बाय लाईन जातोय. पायथन सगळ्यात पहिले ह्याला तर क्रिएट करणारच ना, कोड जेव्हा एक्झिक्यूट होईल तेव्हा पायथनमध्ये पहिला हाच डेटा सेव्ह होणार आणि मग तो डेटा अपडेट होणार. पायथननी पहिले 1 लाख डेटा सेव्ह केलं, परत तो 1 लाख डेटा रिमूव्ह केलं, परत तोच 1 लाख डेटा सेव्ह केला अजून एक्स्ट्रा डेटा सोबत. काय प्रोसेस झाली, समजतोय तुम्ही? पहिल्या टपलमध्ये चेंज नाही करू शकत, त्यामुळे परत दुसरा करावं. म्हणून हे जे ऑब्जेक्ट्स असतात त्यांना आपण म्हणतोय की इम्युटेबल. यांना जर का चेंज करायचं म्हटलं तर किती त्रास आहे. व्हेरिएबल पण तुम्ही शिकवलं होतं, दुसरा व्हेरिएबलचं जर सेम नेम असेल तर काय डेटा रिप्लेस करतो. हा करणार ना मग रिप्लेस, पण मी तुम्हाला सांगतोय डेटा रिप्लेस होईल, पण याच्यामध्ये आपल्याला डिसएडव्हान्टेजेस किती, डेटा तर रिप्लेस झालं पण आपल्याला लॅक पण झालं. हा, छोटा डेटा असेल तर ठीक आहे, तो हे, पण जर का बिग डेटा असेल त्याच्यामध्ये तुम्हाला किती त्रास होणार ते मी तुम्हाला हे करतो. सो जर का तुम्हाला टपलला चेंज करायचाच असेल तर कशा पद्धतीने करणार, परत त्याच व्हेरिएबलला डिक्लेअर करायचं, वरच्या टपलची सगळ्या व्हॅल्यूज देऊन घ्यायचे, तुमचा जो न्यू डेटा आहे तो त्याच्यामध्ये ॲड करा आणि आता प्रिंट T1 केलं, आता काय प्रिंट होईल, 1 ते 10. 1 ते 10 काय 1 ते 5 होईल. नाही 1 ते 10 नाही, 1 ते 10. कारण की खालचं दुसरं टपल. आला 1 ते 10. समजलं आता टपल इम्युटेबल काय. हो. पुढचं कन्सेप्ट आहे आता राईट करायचं आहे, काय घेऊ पुढचं. हां हे कसं
8 वाजे पण घेऊ सर चालेल. बॅच वाढलाय काय सर नाही? चौथी बॅच आहे तुमची. हा रूम मध्ये जे 2 ला येऊन बसतो ते आता तुमच्यासोबत बाहेर पडणार. कोणते? 2 वाजता जे रूम मध्ये येऊन बसतो ते तुमच्यासोबत बाहेर पडतो असं सांगतोय. हा हा दोन ला अच्छा हा. नवीन बॅच ती कधीपासून झाली आता आमच्या आधीची जी घ्यायची ऑनलाईन ती कधीची नवीन आहे कधी? तिथं कधीच लईच होणी. ती ती ना? आता कसं काय आली ती आता सकाळी जाणार ना? सकाळी शिफ्ट करायची पण त्याच्यामधली एक पोरगी ती म्हणते मला ऑफलाईन करायचं. सकाळी गरज आहे आमच्याकडे ती. हां सकाळी आमच्या इथं शेड्यूल पॅक आहे सगळे ऑफलाईनचे. इंटर्नशिपच्या पोरांना टाईम दिला जातो. नाही सर मग सकाळी जेव्हा तुम्ही ते लेक्चर घेता तेव्हा तुम्ही कुठून घेता ऑनलाईन घेता घरी? घेतच नाही मी सकाळी. सकाळचे घेतच नाही. टपलचे आता तो जितेंद्र आहे का ना? दुसरी बॅच कोण आहे? सांगितलं ना मला नवीन बॅचमध्ये आली. ती कधीची आहे आहे नवीन? का बरं? किती वाजता येते? तेच 3:30 वाजता. सर इथं सॅप आहे का सॅप पिको वगैरे नाही. नाही. टपलचे मेथड्स हां लक्षात घ्यायचे. टपलमध्ये फक्त 2च मेथड आहे. 8 पॉईंट लक्षात घ्या. आता तुम्ही स्ट्रिंगमध्ये किती मेथड शिकले? जवळजवळ 25 मेथड मी तुम्हाला स्ट्रिंगमध्ये शिकवलं. येत आहे का लक्षात? लिस्टमध्ये पण आपण जवळजवळ 16 to 17 मेथड्स एक्सप्लोर केले. तसंच पण टपलमध्ये फक्त 2च मेथड्स आहेत. टपलवरती फक्त 2च मेथड्स चालतात. तुम्ही विचारणार आता का नाही चालत बाकीचे मेथड्स? कारण टपल तसं इम्युटेबल आहे. त्याच्यामध्ये अपेंड एक्सटेंड काही करून उपयोगच नाही. तुम्हाला काय पाहिजे? टपलमध्ये किती डेटा प्रेझेंट आहे, एखादा डेटा किती वेळा प्रेझेंट आहे त्याचा काउंट द्या आणि एक इंडेक्स. म्हणजे टपलमध्ये डेटा सर्च करायचा असेल तर इंडेक्स मेथडला यूज करा. बाकी रिमूव्ह नाही करायचं आहे, अपेंड नाही करायचं आहे, अपडेट नाही करायचं आहे, त्या रिव्हर्स नाही करायचं आहे त्या टपलला. बरोबर ना? शेवटी टपलच्या डेटाला हातच नाही लावायचा आहे ना. सो त्या केसमध्ये तुमच्याकडे एवढंच डेटा प्रेझेंट आहे. सो पहिला मेथड काय सेम आहे ते पण. काउंट मेथड काय करणार? सपोज एखादा डेटा किती वेळा प्रेझेंट आहे त्याला काउंट करणार. ठीक आहे. याला कोडला हे करून टपल 1 वा एक नवीन त्याच्यामध्ये नंबर ऑफ टाइम्स एखादा डेटा हे करा. सपोज T2 इक्वल टू रिपीट करा एकच डेटा 4-5 वेळेस म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. तसं मी इथं करतोय 1 2 3 4 5 1 2 3. सपोज मी 4, 4 असं किती वेळ 4 आहे आता या टपलमध्ये? 3-4 4. ठीक आहे. प्रिंट नावाचं फंक्शन यूज करायचं. मेथडला कसं अप्लाय करतो आता आपण सांगा. T2 डॉट काउंट T2 डॉट काउंट आणि 4 किती 4 आहे? किती 4 नाही त्या 4 डेटा त्याच्या आतमध्ये पास करायचा. तो आपल्याला देईल की किती 4 देत आहे ते 4 म्हणून. येत आहे लक्षात? काउंट मेथडमध्ये तुम्हाला रेंज पण सांगितली होती. कॉमा करून तुम्ही तुमची स्पेसिफिक रेंज डिफाईन करा. तिथं सांगितलं होतं ना? हो. दुसरं काय आहे आपलं मेथड इंडेक्स मेथड. इंडेक्स मेथड काय करणार? सर्च करणार. बरोबर ना? इंडेक्स मेथड काय करणार? इंडेक्स मेथड एखादी स्पेसिफिक व्हॅल्यू जे तुम्ही पास केली ते सर्च करणार पूर्ण टपल. जिथं ऑकर झाली ती व्हॅल्यू त्याचा काय देणार? नंबर कोणता नंबर? इंडेक्स नंबर देणार. सो T2 डॉट इंडेक्स फोर. मला सांगा आता याच्यामध्ये कोणता इंडेक्स नंबर येईल मग मला? कोणता तो 4 नंबर आहे. 4 ला का? मी हा कोड रन केलं आउटपुटमध्ये काय येईल मला? नाही 1 2 3 4 5 5 आहे 0 ना? 1 0 1 4 5 हा 5 काय 5 काय 5? 4 4 नंबरचा इंडेक्स आहे ना? 3 5 आहे. कसं काय ते? 0 1 2 3. एक मिनिट. इंडेक्स मेथड समजते तुम्हाला काय करतो इंडेक्स मेथड? हा इंडेक्स नंबर सांगतो. हा इंडेक्स नंबर सांगतो. कोणाचा इंडेक्स नंबर सांगतो? अरे इथं मध्ये काय मी इंडेक्स नंबर पास नाही केलेलं आहे. मी इथं डेटा पास केलेलं आहे. हा मग त्याचा 3 आहे ना? 3 त्याला कन्फ्यूज केलं स्वतः कन्फ्यूज झाले सगळे.
आला का? हा काय इंडेक्स नंबर नव्हता, तो डेटा होता. तो डेटा जाऊन सर्च होईल त्या टपलमध्ये पुढल्या, जिथं तो पहिल्यांदा सापडेल तिथं येईल. आता 4 तर किती वेळ प्रेझेंट होतं? 4 वेळेस प्रेझेंट होतं. पण बरोबर त्यांनी पहिले जिथं 4 सापडलं त्याचाच इंडेक्स नंबर दिला ना. सेम जर का सपोज एखादा डेटा सापडलाच नाही, मी इथं देतोय 10, आता सांगा बोला. ते 10 दिलं कुठे 10 सर? नाहीये मग काही आउटपुट स्क्रीनवरती काय तर दाखवावं लागेल ना युजरला. एरर आहे ना. Error नाही, not found नाही, Not व्हॅल्यू एरर टपल मध्ये प्रेझेंट नाही आहे. -1 पण यायचं जर का डेटा नाही सापडला. कोणत्या मेथडमध्ये यायचं तो? स्ट्रिंगमध्ये शिकताना तुम्हाला 2 मेथड्स असे दाखवले होते ज्याच्यामध्ये तुमचं डेटा सर्च होणार पूर्ण स्ट्रिंगमध्ये. जर का डेटा सापडला तर त्याचा इंडेक्स नंबर येईल. हां, आणि जर का नाही डेटा सापडलं तर एक मेथड तुम्हाला -1 देणार, एक मेथड तुम्हाला अशी एरर देणार. कोणते होते ते मेथड्स? ते -1 वाले फाइंड मेथड. फाइंड मेथड. काय करताय? चला, झाले 2 मेथड समजले. का? उद्या घ्यायचं म्हणलं आम्हाला. घेऊ नये का अजून 10-15 मिनिटं तर घेऊ ना. खूप छोटं होईल lecture. मला आईच्या चष्मा आणला जाईल, पण दुकान आता बंद होईल. आपली ऑफिस स्पेसिफाईड ठीक आहे. 10 मिनिटं थांबू शकता? हा ठीक. हं? तुमचं टायमिंगचं करतो मी काहीतरी. 6:30 चालू झालं, मग 8 वाजेपर्यंत बरोबर होतं. हा पहिल्यासारखं आपलं. चलो, आता पुढचं आहे सिम्पलच आहे, टपलचे फंक्शन्स. तेच फंक्शन्स आहेत जे आपण लिस्टमध्ये पण स्टडी केले होते. कोणते फंक्शन्स होते ते? लेंथ फंक्शन. लेंथ फंक्शन काय करतो? बोला. लेंथ मोजतो किती लागेल. नाही, सॉरी. काय चेक करतो? लेंथ काय देणार? आउटपुटमध्ये काय शो करेल? फंक्शन रिटर्न्स किती वेळा हे नाही तो अरे टोटल टपलमध्ये किती डेटा प्रेझेंट आहे त्याची लेंथ देईल तो. सगळेच विसरल. काय रिव्हिजन करताय तुम्ही काय माहिती? लेंथ फंक्शनचं नाही सांगता आलं म्हटलं ते काय म्हणायचं आहे? लेंथ सगळ्यात बेसिक फंक्शन आहे. किती डेटा प्रेझेंट आहे T2 मध्ये? 8 डेटा प्रेझेंट आहे. म्हणून आला ना 8 काउंट करा पाहिजे तर 1 2 3 4 5 6 7 8. सेम तसंच तुम्हाला सम मीन मॅक्स फंक्शन पण दाखवलं होतं, आठवतंय लिस्टमध्ये. तेच सगळे फंक्शन आहे परत. सम फंक्शन आहे प्रिंटमध्ये, मॅक्स फंक्शन आहे, अजून कोणतं होतं? मीन फंक्शन पण आहे तुमच्याकडं. सॉर्टेड फंक्शन पण आहे तुमच्याकडं. सॉर्टेडचं काय आहे? म्हणजे वेगवेगळे असे शब्द लिंक झाले असलं ना की लाईनीत लावून सॉर्टेडचा अर्थ आहे असेंडिंग टू डिसेंडिंग आणि डिसेंडिंग टू असेंडिंग. लहान मोठं नाही का मोठं लहान. चला सॉर्टेड फंक्शनकडे लक्ष द्या. आता सॉर्टेडचा आउटपुट कसा आलं? लिस्टच्या फॉर्ममध्ये आलं. हां, ओरिजिनल टपल कधीच चेंज नाही होणार, ओरिजिनल टपल कधीच सॉर्ट नाही होणार.
पण सॉर्ट झालाय डेटा, पण तो सॉर्ट होऊन प्रेझेंट कशा फॉर्ममध्ये झालाय, आउटपुट स्क्रीनवरती डेटा कसा प्रेझेंट झालाय सॉर्टेड फंक्शनचं, लिस्टमध्ये झालं. आपण नोट डाऊन करा, जेव्हा टप्पलमध्ये तुम्ही सॉर्टेड फंक्शन वापरणार तेव्हा आउटपुट स्क्रीनवरती डेटा लिस्टमध्ये येणार तुम्हाला, कारण ओरिजिनल टप्पल चेंज नाही होणार. आता तुम्ही विचारणार हा डेटा का नाही तुमचं लिस्टमध्ये आला, कारण हा सिंगल व्हॅल्यू देत होता. सॉर्टेड जेव्हा तुम्ही टप्पलला सॉर्टेड करणार, टप्पलवरती सॉर्टेड फंक्शन अप्लाय करणार, तेव्हा तुमचा आउटपुट लिस्टच्या फॉर्ममध्ये डिस्प्ले होईल, टप्पलच्या फॉर्ममध्ये डिस्प्ले नाही होणार, कारण टप्पलमध्ये चेंजेस नाही होत. तुम्हाला लिस्टमध्ये एक गोष्ट सांगायची राहिली होती की सॉर्टेडमध्ये जर का तुम्हाला डिसेंडिंग टू असेंडिंगमध्ये करायचं असेल सॉर्टेड फंक्शनमध्ये, तर कसं करायचं, इथं तुम्हाला पास करायचं आहे रिव्हर्स इक्वल टू ट्रू. तर तुमचा डेटा डिसेंडिंग टू असेंडिंगमध्ये कन्वर्ट होईल. समज मी सांगितलं सर, पण ते सॉर्ट मेथडच्या आतमध्ये सांगितलं, हा. सॉर्टेड फंक्शन मध्ये वेगळं आहे. सॉर्ट मेथड मध्ये डायरेक्टली आपण फक्त रिव्हर्स इक्वल टू ट्रू पास करतो. मेथड आपण कसं अप्लाय करतो, व्हेरिएबल नेम डॉट आणि मेथडचं नाव, पण फंक्शनच्या आतमध्ये आपण आता व्हेरिएबलचं नाव आणि रिव्हर्स इक्वल टू ट्रू दोन्ही पण पास, हा फरक आहे. आणि रिव्हर्स कॉल केलं तर नॉर्मल आहे ना, काय रिव्हर्स कॉल केलं तर काही असेंडिंग मध्ये जाईल पण सॉर्टेड होणार. नॉर्मली रिव्हर्स इक्वल टू हे काढून टाकलं तर तो असेंडिंग मध्येच होणार ना, पण रिव्हर्स इक्वल टू फॉल्स करण्याची काही गरजच नाही ना. डिसेंडिंग मध्ये करायचं म्हटलं कसं सांगितलं हेच नाही का रिव्हर्स इक्वल टू रिव्हर्स इक्वल टू चल एवढेच आहे टप्पलचे फंक्शन्स, लक्षात घ्या. हां थांबू जा तुम्ही, उद्या आपण यांना लवकर चालू करू. 6:45 एक बरोबर चालू आहे असं बघतो, त्यांचं लेक्चर थोडं लवकर संपवलं मागचं. ठीक आहे चला करा, उद्या इंडेक्सिंग स्लायसिंग बघू टप्पलवरती, टप्पलला उद्या एंड करून टाक. मग सेट आणि डिक्शनरी नाही अजून किती झाला आता आपले हे झालं नाही मी बरोबर काय टॉपिक मिस नाही करत, संपवायचं. मी नेट बघतच नाही, मी चालतोय माझं, स्पीड वाढवतो थोडा, स्पीड थोडी कमी झाली आपलं बरोबर, कन्सेप्ट क्लिअर होईल. ते अजून आले का सर, दुपारची मॅच नाही आली का सोबत? नाही ना, ते मागेच पहिल्या बॅचमध्ये शिफ्ट झाला. काय बोर झालं काय चला योगेश, समजलंय काय समजलं नव्हतं त्याच्यामध्ये? समजलं सर. ठीक आहे, उद्या कंटिन्यू करू. उद्या तू किती 6:45 तू बरोबर जॉईन होऊ शकतो ना? हो सर. ठीक आहे, मग उद्या 6:45 चालू करू. अटेंडन्स आउट करतोय, लावून घे. केली प्रेझेंट येऊन लावून टाका तुमची प्रेझेंट.
लागले बघू. Come on. ठीक आहे योगेश, चालेल. मीटिंग एंड करतोय, उद्या जॉईन कर.